नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहावे ओठांवरती, सदैव ओठांवरती तुझीच रे गुणगान, तू सुख करता तू दुःख करता। महाराजांच्या संजीवन समाधीस विनम्र अभिवादन करून मंडळ यंदा आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने 27व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे। दरवर्षी मंडळ सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक विषयांवर समाज प्रबोधनपर देखावे सादर करीत असते व मंडळ सामाजिक कामात अग्रेसरही असते। मंडळाने यावर्षी सादर केलेला भव्य दिव्य देखावा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त सविनय सादर करीत असलेला देखावा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात रमले। ते एक कुलीन ब्राह्मण होते। विठ्ठलपंत व त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांना 4 अपत्ये होती। निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता अशी त्यांची नावे होती। लहान वयात 4ही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले। त्याचबरोबर आपल्या आई वडिलांकडूनही चांगले संस्कार मिळाले। पण एकदा संन्यास धारण करून पुन्हा कौटुंबिक जीवन सुरू करणे हे समाजाला मान्य नव्हते। त्यामुळे अलंकापुरीतील काही विकृत लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला। त्यामुळे विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी जलसमाधी घेऊन देहांत प्रायश्चित्त केले। पण काही विकृत लोकांचे अजूनही समाधान झालेले नव्हते। हे एक बरं झालं, गावाला लागलेली विठ्ठलपंत नावाची कीड कायमची नष्ट झाली। अहो पण त्याचा काय उपयोग, त्यांच्या मागे त्याच्या खुणा अजूनही तशाच आहेत ना। सविस्तर सांगा हो, खुणा म्हणजे काय? अहो विठ्ठलपंतांची ती ड्युटी पोरं, त्यांचं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला। मी सांगतो काय करायचं ते। असं करा, इकडे या, इकडे या। हे बघा, अहो कितीही झाली तरी ही संन्याशाची पोरटी, आपण यांना गावात येऊच द्यायचे नाही। आणि दुसरी गोष्ट, भिक्षा मागायला येतील, अख्ख्या गावाने यांना भिक्षा सुद्धा द्यायची नाही, वाळीत टाकायचं ह्या पोरट्यांना। मग बघू काय करतायत ते। कमी वयातच आई व वडील गेल्यामुळे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई पोरके झाले। या भावंडांना कोणी भिक्षा देईना। असेच दिवसा मागून दिवस जाऊ लागले। एके दिवशी ज्ञानदेव भिक्षा मागायला गावात गेले असताना, ओम भवती भिक्षाम्य देहि, ओम भवती भिक्षाम्य देहि। हे कार्ट्या आलं सकाळी सकाळी भिक्षा मागायला। का रे कार्ट्या, तुला माझंच घर मिळालं का सकाळी सकाळी भिक्षा मागायला? अरे कार्ट्या, तुम्ही सर्व का नाही मेलात तुमच्या आई बापा बरोबर? थांब तुला दाखवतोच आता। असे म्हणून ज्ञानदेवांना त्यांनी मारले। मग गावकऱ्याने जवळच असलेला चिखल ज्ञानदेवांच्या अंगावर टाकला। दुःखी, खिन्न, संतप्त भावनेने ज्ञानदेवांनी गावकऱ्यांना नमन केले व आपल्या कुटीकडे निघाले। गावातून जाताना इतरांनी त्यांना चिडवले, त्यांना दगड आणि चिखल मारले। इकडे चिमुकली मुक्ता व सर्व भावंडे त्यांची वाट बघत होते। ज्ञानदेव तडक आले आणि आपल्या कुटिकेत जाऊन कुटिकेची ताटी लावून घेतली व ते ध्यानस्थ बसले। तेव्हा सोपान काका निवृत्ती दादांना म्हणाले,
निवृत्ती दादा, ज्ञानदादाला काय झाले? त्याने ताटी का लावून घेतली? सोपा ना, काही कळत नाही काय झाले ते. ज्ञानाला याआधी असे कधीच पाहिले नाही. हो ना निवृत्ती दादा, काय बरे झाले असेल ज्ञानदादाला? मुक्ते, ज्ञाना आत्मक्लेशामुळे ताटी लावून आतमध्ये ध्यानास बसला आहे. तो कधी बाहेर येईल ते काही सांगता येत नाही. पण संपूर्ण जगाला आज त्याची व त्याच्या विचारांची गरज आहे. केवळ ज्ञानच या मानवजातीला दिशा दाखवू शकतो. मुक्ते, तू आदिमायेचं रूप आहेस. केवळ तूच ज्ञानाची समजूत घालू शकतेस. ज्ञानदादा, ये ज्ञानदादा, अरे उघडणारे ताटी, ताटी उघडणारे. ज्ञानदादा, ऐकलंस का रे? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदादा, जो योगी पवित्र आहे, पापरहित आहे, निष्काम आणि निष्कलंक आहे, ज्याचे अंतःकरण चित्त अंतर्बाह्य वृत्तीने शुद्ध झाले असून आपल्या स्वतः सहजाने जगाच्या स्वरूपाला यथार्थरित्या ओळखले आहे, असा योगी जगावर रागवत नाही. त्या जगातील जीवांना केवळ अज्ञानी संबोधून त्यांच्याकडून झालेल्या अपराधांना क्षमा करतो. थोडक्यात, अज्ञानी जीवांकडून साधू संतांची अवहेलना, विटंबना, अपमान, निंदा झाली तरी संत त्या जगाच्या अपराधास सहन करतात. त्याचप्रमाणे योगारूढ सिद्ध महात्मा त्यांना बालका समान समजून क्षमा करतात आणि त्यांचा अपराध सहन करून त्यांना योग्य दिशा देऊन सन्मार्गालाच लावतात. ज्ञानदादा, उघडणारे ताटी. ज्ञानदादा, ए ज्ञानदादा. दादा, कुणाचे बोलणे असे मनावर घेऊ नकोस रे. त्यांना क्षमा करून टाक बघू. या सर्वांपासून विरक्त होऊन दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नकोस. या मायेत न अडकता तू तुझे समाज प्रबोधनाचे, विश्व कल्याणाचे कार्य मनापासून सुरू ठेव. कोणी आपल्याला वाईट बोललेच तर आपण शब्द सुमनांची परतफेड करायची असते. दादा, आपण उद्विग्न न होता लोकांचा राग शांत करायचा. लोक अभिमानाचा स्पर्श मनाला होऊ देऊ नकोस. या मुक्तेचं ऐकणार ना? उघडणारे ज्ञानदादा ताटी. थकले रे मी आता. उघडतोयस ना ताटी? हळव्या झालेल्या मुक्ताईने ज्ञानदेवांना सगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला व अखेर ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले. मुक्ते, तू माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तू मला संतांच्या ठाई नेऊन निर्गुणाची आठवण करून दिली आहेस. मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात आध्यात्मिक कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंच्या ध्येय स्वप्नांची जाणीव होते. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.
वर्गणीदार, देणगीदार व हितचिंतक यांचे शतशः आभारी आहे. निवेदन महेश देशपांडे. ध्वनिमुद्रण श्री पराग फडकर, मेघ मल्हार रेकॉर्डिंग स्टुडिओ, पिंपरी, पुणे. विशेष सहकार्य ॲडव्होकेट नाझीम शेख, आळंदी देवाची. चालू वर्ष मंडळाची कार्यकारिणी. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद भाऊ काळूराम पगडे, अध्यक्ष पैलवान दयानंद मंजुळे, उपाध्यक्ष श्री विठ्ठल गोडसे, खजिनदार पैलवान बाळासाहेब मुलगे, उपखजिनदार श्री सचिन ठाकरे, श्री नारायण दादा खोलप आणि श्री विजय अप्पा पगडे. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री साधू नाना लांडगे, मार्गदर्शक हरिभक्त परायण माऊली महाराज सावर्डेकर. सोशल मीडिया श्री अक्षय डुमणे. मंडळ वर्गणीदारांचे, देणगीदारांचे व हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद. जय जय विठोबार कुमाई, 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 जय 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 रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया 2025 निमित्त आपण वेगवेगळ्या मंडळांना भेटी देतोय आणि अगदी निवडक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ, त्यांचे देखावे गणपती आणि त्यांचं सामाजिक कार्यात असलेलं योगदान आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय एकादशी वारी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर आज आपण आलेलो आहोत आळंदी देवाची श्री क्षेत्र आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनभूमीत मरकड रोड येथे राजे ग्रुप 6 देखावे टाटी उघडा ज्ञानेश्वरा. बरं, यांचं मंडळ किती वर्षांपासून आहे इथं कार्यरत आणि त्यांच्या मार्फत काय काय आयोजन केलं जातं ते आपण एक एक करून सविस्तर समजून घेणार आहोत. महाराज नाव सांगा. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर, शंभूराजे मित्रमंडळ, राजे ग्रुप, आळंदी देवाची, मरकळ रोड. गेले 27 वर्ष हे मंडळ सामाजिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, ह्या कार्यामध्ये अग्रेसरपणे कार्य करणारं मंडळ आहे. या मंडळाची जर प्रमुख वैशिष्ट्य जरी पाहायची झाली तरी त्यातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आज आमच्या आळंदीमध्ये ह्या मंडळामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातील, प्रत्येक प्रांतातील सगळे एकत्र आलेले कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन हे खूप मोठं कार्य या ठिकाणी करतात. त्यातल्या त्यात विशेष सांगायचं झालं तर या सर्वांचं कार्य हे प्रत्येक मुलं ही समाजातल्या विविध स्तरातून, विविध जातीतून आणि विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेला आळंदीमध्ये आलेला हा समाज आणि त्यातली ही सगळी मुलं यांच्या माध्यमातून हे कार्य होतं. मंडळामध्ये सामाजिक कार्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर रक्तदान शिबिर गेले 10 वर्ष रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलं जातं. त्याचबरोबर मंडळाने शालेय शिक्षण वस्तूचं वाटप, गरजू गरीब विद्यार्थ्यांना, अनाथ आश्रम असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने अत्यावश्यक वस्तूंचं वाटप या मंडळाच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर ज्या वेळेला महापूर आला होता कोल्हापूर परिसरामध्ये, त्या महापुरामध्ये सुद्धा काही गावांना शालेय वस्तू आणि त्याचबरोबर ग्रंथ पाहिजे होते. त्या वाचनालयासाठी ग्रंथ वगैरे अशा पद्धतीचं कार्य मंडळाने केलं आणि यंदाचं 27वं वर्ष. या 27व्या वर्षी
ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. या विशेष आयोजन या मंडळाने यावर्षी करायचं ठरवलं आणि या कार्यामध्ये मंडळाने ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरावर जो सुवर्ण कलश विराजमान झाला त्या कलशाला मंडळाच्या वतीने एक फुलना फुलाची पाकळी या न्यायाने एक मोठं कार्यसुद्धा सगळ्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी एक निधी ज्ञानेश्वर महाराज संस्थानला समर्पित केला. ज्ञानोबरायांच्या चरणावरती सेवा रुजू केली आणि याच वर्षी तोच धागा पकडून मंडळाने देखाव्याचं सुद्धा नियोजन केलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाचं आजकाल TV मोबाईल याच्यामध्ये मुलांना संत जीवनापासून आणि संत चरित्रापासून ही मुलं खूप लांब गेलेली आहेत. तर ह्या मुलांना आपले संत काय, आपल्या संतांचं जीवन काय हे समजावं, आपले संत ह्यांचं कार्य हे समाजासमोर विस्तृतपणे यावं, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील सर्वात मोठी घटना की ज्या घटनेच्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी एक विशेष अशी क्रांती त्या काळामध्ये केली की 18 पगड जातीच्या सर्व संतांना सोबत घेऊन भागवत धर्माचं पताका खांद्यावर घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वधर्माची निर्मिती केली. आणि त्या कार्याचा पाया जर पाहिला गेला असेल तर तो मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना केलेला उपदेश म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा या देखाव्याचं सादरीकरण मंडळाच्या वतीने या ठिकाणी यावर्षी करण्यात आलेलं आहे. मंडळाच्या या कार्यामध्ये आमचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र या कार्यासाठी झटत आहेत. प्रत्येकजण आपल्या घरचं कार्य जेवढ्या आनंदाने आणि उत्साहाने करतात त्याच्यापेक्षा जास्त उत्साह आणि आनंद या आमच्या सर्व तरुण वर्गामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जी विश्व प्रार्थना केलेली आहे तीच विश्व प्रार्थना आम्ही मंडळाच्या वतीने एकच विश्व प्रार्थनेचं वाक्य सर्वांना सांगतो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळांचा खळपणा जाऊ दे, त्यांना सत्कर्माविषयी आवड निर्माण होऊ दे आणि समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक जात, प्रत्येक धर्म हे सगळे एकमेकांशी आनंदाने प्रेमाने वागून ज्ञानेश्वर महाराजांची जी भागवत धर्माची विश्वधर्माची संकल्पना आहे हे विश्वचे माझे घर या पद्धतीने संपूर्ण विश्वामध्ये निर्माण व्हावं ही अपेक्षा गणरायाच्या चरणी आम्ही करतो. म्हणून सर्व मंडळाच्या वतीने गणरायाला पुनश्च एकदा वंदन करून सगळ्या जगामध्ये सुख शांती समाधान आणि विश्वशांती नांदावी अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद महाराज. आणि अजून मंडळाचे काही आणखीन सभासद कार्यकर्ते देखील आहेत. पोपट मित्रे. बरं, या राजे ग्रुपची स्थापना कोणत्या साली झालेली? सन 1998. जवळपास 27 वर्ष झाले. मग त्यावेळेस कोणाच्या डोक्यात संकल्पना आली की बाबा या मंडळाची स्थापना करायची? संकल्पना म्हणजे असे विनोद भाऊ पगडे आणि आप्पा भाऊ पगडे ही लहान सर्व कार्यकर्ते ह्या सर्वांची जी संकल्पना आहे की जेणेकरून आपला हा उत्सव मोठा होण्यासाठी ते पहिल्यांदा बैलगाडीमध्ये यांनी आपला गणपती स्थापना करून मग गणपतीची सेवा केली. त्याच्यानंतर आपण सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक संकल्पना केली की आपण याला मोठं स्वरूप प्राप्त करून द्यावं याच्यासाठी मोठं हे करून योगदान केलं आहे सर्वांनी. आणि त्याच्यातनं आज रक्तदान शिबिर असो किंवा म्हणजे काही देखावे असो तर सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. थोडक्यात परिसरातल्या नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. त्याच्यातनं सर्व हे मोठं कार्य असेच गणपती बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना करतो की हे मोठं कार्य व्हावं आणि याच्यातनं सर्वांनी प्रेरणा घ्यावं की हे सर्वांनी याच्यातनं सहकार्यातनं आपलं इथून पुढं संकल्पना करावं की बाबा आपला गणपती बाप्पा मोठे. बरं, ही देखावांची परंपरा किती वर्षांपासून चालू केली तुम्ही? देखावाची परंपरा जवळजवळ आता ही 10 वर्ष जास्त
देखाव्याच्या परंपरेचा जर विषय घेतला तर मंडळाने पहिल्या वर्षापासून देखावा करतायत. त्यावेळेला थर्मोकॉलचं साम्राज्य होतं. बरोबर. ते थर्मोकॉलच्या मूर्त्या बनवून त्या बैलगाडीमध्ये मांडणं, म्हणजे दरवर्षी कोणत्या प्रकारचा देखावा करणे, नंतर थर्मोकॉलचे मंदिर बनवणे, अशा पद्धतीने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे. त्याच्यामध्ये काय व्हायचं, नवीन कलाकार मुलं असायचे, तरुण असायचे, काही त्यांना आपल्या हाताची हस्तकला सादर करता यावी, त्याचबरोबर मंडळांनी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी विविध प्रकारचे खेळ, विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. अशा पद्धतीचे कार्यसुद्धा मंडळांनी केलेले आहे. तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी विविध प्रकारच्या मंदिरांचे सुद्धा खूप मोठे भव्य प्रकारचे मंदिरं सुद्धा मंडळाने या ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून मांडले. प्रतिकृती. हो. आणि त्याचबरोबर आता हे वर्षभर या मंडळातर्फे आता हे गणेशोत्सव झाला, त्याचबरोबर आणखीन काही सण उत्सव साजरे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा सुद्धा भव्य प्रमाणामध्ये मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर आळंदीची ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा असते. यावेळेला सुद्धा एकादशीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी चहापानाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर मंडळाने विविध कार्य असतील, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्या दिवशी आळंदीमध्ये येतो त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने मंडळाचे सर्व कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आपली त्या ठिकाणी सेवा माऊलींच्या चरणावर समर्पित करतात. कायम मंडळ कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये अग्रेसर असतं. त्याचबरोबर आळंदीमध्ये ग्रामस्थ मंडळींचं काही मोठं नियोजन असेल, काही उत्सव असतील तर त्यामध्ये सुद्धा मंडळाचा उत्तम प्रकाराने सहभाग असतो आणि सगळेजण एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी कोणत्याही कार्यामध्ये सहभागी होतात. बरं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बाबा आपण एखादं धार्मिक काम करता वर्षानुवर्ष जेव्हा त्याची परंपरा जोपासत असतो तर त्यावेळेस कुठंतरी देवाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आपल्याला. असा काही प्रसंग घडला आहे का की बाबा काही संकट आलं आणि देवाच्या कृपेने ते हे झालं? मंडळाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं झालं तर आमच्या मंडळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एवढी मोठी संकटं आली की त्या संकटामधनं वाचणं सुद्धा मुश्किल होतं. पण मंडळाची एकी अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असू द्या, त्या काळामध्ये गणपती बाप्पांनी एवढी कृपा केली की सगळे मुलं एकत्र येऊन एकमेकांना त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये माणूस माणसाच्या जवळ जात नव्हता, त्या काळामध्ये हे कार्यकर्ते आपल्या घरचा म्हणून धावपळ करून त्या ठिकाणी शेवटच्या स्टेजवर गेलेला रुग्ण ह्या गणपतीच्या आशीर्वादाने परत आणलेला आहे. फक्त गणपतीचा उत्सव. एक दुसरं उदाहरण सांगतो की मंडळाच्या रक्तदान शिबिराचा ज्या वेळेला आमचं नियोजन असतं तर त्यावेळेला कोरोना काळामध्ये एका रुग्णाला रक्त मिळत नव्हतं. मला वाटतं लातूरकडची काही गोष्ट आहे ना, हां, तर त्या लातूरकडे रुग्णाला रक्त मिळत नव्हतं. त्यांनी आळंदीला फोन केला आणि मंडळाच्या माध्यमातून त्यांना लातूरला रक्त उपलब्ध हे झालं. त्यावेळेला त्याच्या घरच्यांच्या मुखातले शब्द आहे की आम्हाला राजग्रुपचा राजा पावला. वा वा वा. आणि त्याचबरोबर अन्नदान कधी, म्हणजे मोठ्या स्वरूपात कधी? ज्या दिवशी रक्तदान असतं त्या रक्तदानाच्याच दिवशी भव्य प्रमाणामध्ये अन्नदानाचं नियोजन केलं जातं. त्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा असते. सत्यनारायणाच्या पूजेचं अन्नदान म्हणून आणि येणारे आळंदीमधील सर्व सद्भाविक सज्जन, त्याचबरोबर मंडळाचे देणगीदार या सर्वांना अन्नदानासाठी आमंत्रित केलं जातं. आणि येणारे सर्व संत सज्जन, जे काही महाराज मंडळे आळंदीतले असतील, त्यांनासुद्धा या ठिकाणी अन्नदान, मुक्तद्वार अन्नदान असतं. कुणी या कितीही खा. फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की आपण गणरायाचे सेवक आहोत आणि सेवक म्हणूनच संपूर्ण जीवन घालवावं, एवढीच अपेक्षा आमची त्यांच्याकडून असते, बाकी काहीच नाही. आता प्रत्येक मंडळात आपण म्हणतो कोणाचा खारीचा वाटा आहे, कोणाचा मोठा वाटा आहे, असं कोणाचं मोठं खंबीर नेतृत्व किंवा कोणाचं पाठबळ आहे मंडळाला? आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या प्रांतातून आलेली मुलं आहेत. या मंडळाला स्थानिक लेवलला, कारण की
बाहेरगाववरून आल्यानंतर इथलं स्थानिक पाठबळ खूप महत्त्वाचं असतं. महाराज सुद्धा सांगतात, जे गावी केला वास त्याची नसावे उदास. तर स्थानिक पाठबळामध्ये संपूर्ण पगडे परिवार असेल, लांडगे परिवार असेल, गोलप परिवार असेल, हे जे स्थानिक आहेत त्यांचं खूप मोठं पाठबळ आहे. आणि पहिल्यापासून या सगळ्या कार्यामध्ये पगडे परिवार अग्रेसर आहेच आणि लांडगे परिवारांचं पूर्वीपासून योगदान आहेच. म्हणजे आणि आमच्या मंडळाचं दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो की तुम्ही जे आता प्रश्न विचारला, ह्याचा मोठा वाटा त्याचा मोठा वाटा, पाठबळ सगळ्यांचं आहे पण वाटा मात्र सगळ्याचा सारखा आहे बरं का. बरं, आणि ही मंडळाची जी जागा आहे ती तुमची बरोबर मामांची आपल्याला लांडगे. बरं. आणि हा हायवे मोठा आहे म्हणजे तरी आणि मोठमोठ्या बिल्डिंग तरी एवढी जागा तुम्ही मंडळासाठी दरवर्षी राखून ठेवताय? हो आहे, तर आहेच. म्हणजे भाड्याने वगैरे काय दिसत नाही, असं मोकळे स्पेस दिसतो दरवेळेस. बरं, आणि पुढच्या वर्षी कुठल्या देखाव्याचं नियोजन असं काय ठरलंय का? अचानक मग आता ज्या वेळेस आम्ही गणेश उत्सव होतो त्याच्या 1-2 महिने आमची संकल्पना मीटिंग होती. त्याच्यानंतर जे पुढील मार्गदर्शन सर्व आमचं नियोजनबद्ध होत राहतं. हे मंडळाचा एकच हेतू आहे की सर्वांच्या सहकार्याने सर्वांसाठी समाजकार्य हेच आमचं ध्येय. हे धार्मिक काम करता करता समाजकार्य, दोन्ही पण धार्मिक कार्य पण आणि समाजकार्य, म्हणजे समाजासाठी आमच्याकडून जे होईल ते मंडळाच्या सर्वांच्या सहकार्य समाजकार्यच करायचं. धन्यवाद रामकृष्ण हरी. आणि गणपती बाप्पा यांच्याकडनं इथून पुढचे वर्ष यांचा देखावा झाला, यांचं मंडळ झालं. याच्यात उंदीर मामाच्या एवढं नाही म्हणणार मी, गणपती बाप्पाच्या पोटा एवढा मोठमोठं होत जाऊ द्या त्यांचं कार्य. बरं, धन्यवाद रामकृष्ण हरी. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो आपण आणि इंस्टाग्राम फेमस ना? बरं, नाव सांगा. माझं नाव दयानंद अनिल मंजुळे, सोन्या म्हणूनच मला सगळेजण ओळखतात. मंडळाचं अध्यक्ष. बरं, आणि किती आता ही जबाबदारी कशा पद्धतीची असते अध्यक्ष म्हणून? अध्यक्ष म्हणलं की त्यात सगळंच काय आलं, म्हणजे मंडळ स्थापन करण्यापासनं तर ते शेवटपर्यंत नेण्यापर्यंत सगळं काही ते अध्यक्षाची जबाबदारी असते. म्हणजे कार्य हे आपण पार पाडायचं असतं. मग ज्या दिवशी मांडवाचा एक खांब रवतो त्या दिवसापासनं तर शेवट जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत सगळं काम अध्यक्षाचं असतं आणि त्याच्या मागे त्याचे कार्यकर्ते असतात, सगळेजण सांभाळतात सगळं. बरं, एखादा कार्यकर्ता चुकला तर त्याला शिक्षा वगैरे? शिक्षा तर नाही करू शकत, कार्यकर्ता कोणता चुकत नसतो. आपलं एवढंच काम आहे की आपण सगळ्यांना समजून घ्यायचं आणि सोबत राहायचं, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं असतं. म्हणून एकट्याचं काम नाही, सगळ्यांचीच मला साथ आहे म्हणून मी आज सगळे करतोय. बरं, आता इथून पुढचं कसं नियोजन राहणार आहे? खूप काही गोष्टी आहेत. आता इथून पुढं रक्तदान आहे आमचं, परत अन्नदानाचा कार्यक्रम आहे, विसर्जन मिरवणूक आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून किंवा काय सामाजिक संदेश देऊ शकतो? सामाजिक संदेश म्हणजे या मंडळाच्या माध्यमातून ज्या काही समाज प्रबोधन गोष्टी असतील की एखाद्याला सहकार्य करणं किंवा अडीअडचणीत धावून जाणं, अशा काही गोष्टी आहेत तिथं मंडळाची गरज भासते, मंडळाच्या पोरांची गरज भागते. आपण म्हणतो की चौकातली पोरं टोकार असतात पण ती टोकार नसतात. हे एक मंडळ म्हणजे अशी गोष्ट आहे की कोणाच्या पण सुखदुःखात धावून जातं, समाज प्रबोधन करतं. आपलं मंडळ हे असं आहे की वैशिष्ट्य आपल्या मंडळाचं की आपलं मंडळ कायम सहकार्य करतं, प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतं आणि मंडळाची खूप काही सामाजिक काम करतं. धन्यवाद रामकृष्ण हरी. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बस. शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये.
शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये।